छोट्याशा जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी या ठिकाणी मी काय केले, एक छोटीशी बरणी घेऊन त्याला असं होल पाडून घेतलेले आहेत जागोजागी. तर चला आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावूयात. एकच बरणी आणि अनेक झाडे आपल्याला याच्यामध्ये लावता येतील. तर अशा पद्धतीनं होल पाडून त्यामध्ये तुम्ही असे झाडे लावू शकता. छोट्याशा जागेमध्ये हे नौबती, याला अनेक नाव आहेत, चिनी गुलाब, वेगवेगळ्या कलरचे एकाच ह्याच्यामध्ये मी झाड लावत आहे. आणि थोड्या जागेमध्ये भरपूर झाडं आपण या ठिकाणी लावू शकतो. तर या पद्धतीने मी या ठिकाणी असं लावून घेतलेलं आहे. या प्रत्येक फुलवाटे असं लावून घ्या. वेगवेगळ्या कलरचे हे फुलं आहेत. एकही जागे विसरणार नाही याची दक्षता घ्या. आणि आपण मग या ठिकाणी असे लावून परत बॉटलला पण असं होल करून घ्यायचे. त्या टाकाऊपासून काहीतरी आपण फुलझाड लावण्यासाठी याचा उपयोग करूयात. असं मी या पद्धतीने सगळीकडे होल मारून घेतलेले आहेत. आणि हे बॉटल मी आतमध्ये ठेवलेली आहे पाण्यासाठी. आणि साईडनं आपण या ठिकाणी आपण या पद्धतीने माती टाकून घेऊया. जेणेकरून ह्या बॉटलमधील पाणी सर्व झाडांना मिळेल. अशा पद्धतीने सगळं चारी बाजूने आपण माती टाकून घेऊया. बॉटल हलणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने झाल्यानंतर हा असं पूर्ण झालेलं आहे आपलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला फुलाला या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली दिसतील या झाडाला. आणि बॉटल पण दिसणार नाही, फक्त झाड दिसतील. या पद्धतीने आपले हे झाड असं लावून तयार झालेलं आहे. कुठं जागा राहिली असली तर परत लावून घेऊयात. एक वेळेस चेक करा. अशा पद्धतीनं एकाच बॉटलमध्ये मी अनेक प्रकारची झाडे लावलेली आहेत. जागा कमी आणि जास्त फुलांचा आनंद आपल्याला घेता येईल. आणि याच्यामध्ये अशा पद्धतीनं पाणी टाकायचं या बॉटलमध्ये, म्हणजे सगळ्या झाडांना व्यवस्थित आपण होल केल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित मिळालेलं पाणी. बाय गाईज, परत आपण बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये याला आलेली फुलं दाखवू. बाय. पूर्ण व्हिडिओ तयार
तयार झालेलं आहे आपलं.